गावकडचा ढाचा असतो ना, तो आम्ही जगायला सुरुवात केली. छोटं गाव असल्यामुळं ग्रामीणतल्या सगळ्या ॲक्टिव्हिटी, प्रत्येक भागातील, प्रत्येक घरातील ॲक्टिव्हिटीमध्ये सोशल लाईफ खूप चांगलं झालं रॅदर दॅन मुंबईपेक्षा. खरं तर सायन्सला जाता आलं हे आमच्या म्हणजे शिक्षण संस्थेची तिथं असणारी जी फॅसिलिटी होती त्याच्यामुळेच मला तिथे ॲडमिशन घेता आलं, नाही तर मग तालुक्याच्या ठिकाणी मग कॉलेजला जाणं वगैरे या गोष्टी व्हायच्या. डिपार्टमेंटमध्ये सगळ्यात अगोदर जॉईनिंग माझं झालं. क्या बात आहे. मास्टर्समध्ये किंवा ह्या मॅनेजमेंटमध्ये ठरवलं की आपण ॲग्रिकल्चर सेक्टरमध्ये जायचं आणि सडनली नॉन ॲग्रिकल्चरमध्ये गेल्यानंतर मग मी ती फारच म्हणजे गमतीची गोष्ट आहे की एका दिवसातच मी रिझाईन केलं. कुटुंबाकडून सपोर्ट मिळाला. तो सपोर्ट म्हणजे की तुम्ही स्ट्रगल करताय तर आम्ही तुमच्याबरोबर आहोत वगैरे, तर तो फार गरजेचा असतो. मला व्यवसायामध्ये जायचं आहे हे खुणपाट त्याची खुणगाठ तुम्ही बांधलेली होती. जॉब हा एक टेम्पररी पार्ट आहे. राईट टाईमला आपल्याला तिकडं जायचं आहे. तिथं एक ठरवलं की आपण डिपेंडन्सीचा बिझनेस नाही करायचा. ज्यावेळेस आम्ही टेक्निकल मॉडेलला गेलो ना, तर आम्हाला फार बेसिक गोष्टी कळाल्या. म्हणजे टेक्नॉलॉजी बरोबर मॅनेजमेंट सपोर्ट जो आहे ना, तो फार्मरला ॲक्च्युली खऱ्या अर्थानं गरजेचा आहे. त्यांचा सगळा डेटा घेऊन त्यांच्या सर्व्हिसेस स्टँडर्डाईज करायचे आणि त्यांच्या सर्व्हिसेस आमच्या प्लॅटफॉर्मवरून शेतकऱ्यांसाठी सगळ्या सर्व्हिसेसचा ॲक्सेस आम्ही त्यांना द्यायचो. म्हणजे एका क्लिकवर तुम्ही शेतीतली कुठली पण सर्व्हिस बुक करू शकाल. इन्क्युबेशन सेंटरमध्ये आल्यानंतर मग खूप साऱ्या गोष्टी शिकायला मिळाल्या. मेंटरिंग सपोर्ट पण मिळाला आणि खूप चांगला स्पेस, इथला कोवर्किंग खूपच चांगला आम्हाला मिळाला. त्याच्यामध्ये मुलं इंटर्नशिपसाठी आम्हाला मिळाली.